अध्याय 19. श्री गणेशाय नमः. जय जय नंदनंदना मुकुंदा, परमानंदा आनंद कंदा, व्रजभूषणा गोविंदा. नमन तुझला श्रीधरा, करुणाघना राधारमणा, दिनवत्सला दयाघना, व्रजपाला राजीव नयना. मागणे एकच तुझ प्रती, शेगावासी मज न्यावे, चरणी संताच्या घालावे, अभयदान मज द्यावे, प्रासादिक हे लिहावया. शेगावी असता संत, आला दर्शना काशीनाथ, खंडेरावाचा हा सूत, गद्रे घराण्यात जन्मला. कृपा चाहली तयावर, घरी आली असे तार, मन झाले असे आतुर, खाम गावा जावयासी. तार घेऊन हातात, उभा शिपाई दारात, मजकूर पाहता त्यात, समाधान तया वाटले. हुद्दा मुंचफीचा खास, मिळाला असे तो तयास, मोर्शी नामे ग्रामास, जाणे लागले तयासी. गजानन येती नागपुरी, बुटी गोपाळराव यांचे घरी, घराणे हे परोपकारी, संत सेवा ब्रीद साचे. शेगावचे भक्तगण, महाराज जाता दुःखी मन, आनावे तया परतून, इच्छा त्यांची तीच असे. शेगावीचे लोक आले, बुटी सदनासी ते गेले, सद्गुरु चरण वंदिले, गोपाळ हरी पाटलाने. वदती गजानन पाटलासी, घेऊन चला शेगावासी, इथे न गमे आम्हासी, सांगती ते सकळजन. बुटी गृही भोजन, घेऊनी निघती गजानन, आशीर्वच तया देऊन, घरी गेले रघुजीच्या. राजे रघुजी असती थोर, लौकिक तयांचा दूरवर, केला महाराजा पाहुणचार, रामटेक मुक्काम गाठला. घेऊनी रामाचे दर्शन, शेगावी गेले गजानन, हरी पाटलासी घेऊन, समागमे भक्तांच्या. धार कळल्यांचे रंगनाथ, स्वामी आले शेगावात, अध्यात्मातुनी संकेत, देत असती एकमेका. वासुदेवानंद सरस्वती, कृष्णा तटाकी ज्यांची महती, कर्मयोगी ज्यांची प्रीती, सिद्धयोगी तोही असे. येणार इथे भेटायासी, सांगती गजानन बाळासी, प्रेमभाव हृदयासी, ज्ञान संपन्न तो कर्मठ. स्वामी येताची आदर, कथित केला समाचार, हर्ष झालासे अपार, हरिहर भेटती जाहली. करुणी गजानना वंदन, गेले योगेश्वर परतून, मार्ग त्यांचा असे भिन्न, आपणाहुनी खचितची. सांगती बाळा भाऊसी गजानन, ईश्वर भक्तीचे मार्ग तीन, व्रत वैकल्य अनुष्ठान, हीच अंगे कर्माची. शुद्ध भाव लीनता, अंगी असावी तत्वता, भजनी पूजनी आस्था, नामस्मरण हे सत्यची. योगी मुनी जे भूवरी, कर्म मार्ग हा आचरी, तया योगे श्रीहरी, होऊनी त्यांचा राहिला. साळूबाई भक्त थोर, ग्राम तिचे वैजापूर, वाडे घोडे माहेर, गजानन दरबारी राहिली. वेद विद्येचा जाणता, गजानन ज्ञान सविता, वैदिक कुणी वेद म्हणता, चुकताची सद्गुरु सांगती. आत्माराम वेद संपन्न, सेवेसी अर्पिले जीवन, गजानन सेवे कारण, एकनिष्ठ भक्त तो. स्वामी दत्तात्रय केदार, दुजा नारायण जामकर, दूधच ज्याचा आहार, भक्त तीन जाहले. मोरगावी मारुती पंत, पीक होते शेतात, रक्षण पिकाचे करण्याप्रत, तिमाजी नामे एक होता. रास होती खळ्यात, तिमाजी झाला निद्रित, गाढवे येऊनी खात, असती धान्य ते खळ्यातील. गजानने केली लीला, जागविले तिमाजीला, गाढवे पाहता घाबरला, महाराज अदृश्य जाहले. तिमाजी सांगे मालकासी, मारुती पंतना रागविले त्यासी. गजानन सांगती येता दर्शनासी, प्रकार घडला तो तैसा. शके 1816, महाराज आले बाळापुरात, स्वारी बैसली आनंदात, बैठकी समोर सुखलालाच्या. मूर्ती होती दिगंबर, भाविक करीती नमस्कार, आला पोलीस हवालदार, मारू लागला महाराजा. त्याचा परिणाम तो झाला, आप्त गेले स्वर्गाला, हवालदारही ना राहिला, 15 दिवसात स्वर्गवासी. पंढरपुरी येती गजानन, चंद्रभागेचे केले स्नान, विठ्ठलाचे दर्शन, घेतले मंदिरी जाऊनी. जोडून या करा,
विनविले रुक्मिणीवरा, आता द्याया आसरा चरणापासी पांडुरंगा. हरी पाटील त्यावेळी होते तिथे सद्गुरु जवळी, आणि कही ती मंडळी विठ्ठल दरबारी असती ते. डोळ्यातूनी वाहती पाणी गजानना पाहिले सर्वांनी, आले शेगावी परतुनी चिंतामणी वाटत असे. सोडणार गजानन संगत जाहले हे सर्वांश्रुत, मनी सकलांच्या ती खंत भक्त येती दर्शना. गणेश चतुर्थीचे दिवशी महाराज वदले सकलांसी, आता गणपती बोळविण्यासी यावे तुम्ही मठात. चतुर्थीचा तो दिवस आनंदात काढिला खास, बाळाभाऊच्या धरिले करास आसनावरी ते बैसले. शके 1832 साधारण नाम संवत्सरास, भाद्रपद शुद्ध पंचमीस गुरुवासरी प्रहर दिवसाला, प्राणरोधिता शब्द केला, जय गजानन ऐसा भला. सच्चिदानंदी लीन झाला शेगावात संत तो. इति श्री गजानन महात्म्य 19 अध्याय समाप्त. शुभम भवतु.